लग्न न झालेल्या किंवा लग्न झालेल्या पण स्त्रीला जेव्हा मासिक पाळी येते आणि त्या काळात पोटाच्या वेदना प्रचंड आहेत, म्हणजे कंबर दुखतीये, अगदी असह्य होतंय, मधले 2-3 दिवस तर झोपूनच काढायला लागतायत. तर हे अगदीच नॉर्मल आहे का हे पुढे येणाऱ्या वंध्यत्वासारख्या आजाराचं काही लक्षण असू शकतं? पेन जे आहेत ना, माइल्ड टू मॉडरेट, थोडंसं पेन होणं माइल्ड टू मॉडरेट नॉर्मल आहे. बऱ्याचदा युटरस कॉन्ट्रॅक्ट होत असतो, त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या वेदना होऊ शकतात. परंतु तुमच्या वेदना तीव्र आहेत आणि त्या दरवेळी मासिक पाळीत वाढत आहेत. तुम्हाला डेली ॲक्टिव्हिटी करणं देखील कठीण जात आहे. पेन किलर घेऊन सुद्धा तुम्हाला ते रिलीफ मिळत नाही, तर मग ते रेड फ्लॅग आहे, म्हणजे काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. विशेषतः तुम्हाला एन्डोमेट्रियोसिस सारखी कंडिशन असेल, म्हणजे आतला अस्तर बाहेर जातो इतरत्र, अशा कंडिशनमध्ये सुद्धा पेन होऊ शकतात. किंवा ॲडेनोमायसिस म्हणजे काय असतं की जो आतला एन्डोमेट्रियम आहे तो भित्तीमध्ये एन्डोमेट्रियमच्या घुसतो, आतमध्ये रोवला जातो. मग बऱ्याचदा PID सारखी कंडिशन असते. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की या कंडिशनमुळे सुद्धा एन्डोमेट्रियोसिस असेल तर इन्फर्टिलिटी राहू शकते, म्हणजे इन्फर्टिलिटी होते, प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचणी निर्माण होते. कारण एन्डोमेट्रियोसिसमुळे काय होते, बऱ्याचदा ट्यूबसुद्धा ब्लॉक होतात, आतली कॅव्हिटीसुद्धा त्याच्यावरती सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे इम्प्लांटेशन होण्यासाठी सुद्धा ते घातक असू शकतं. त्यामुळे याचा अशा प्रकारे इन्फर्टिलिटी होण्यावरती परिणाम होऊ शकतो.